उपाय आहे, म्हणजे विनामूल्य उपाय आहे. आपल्या मृत्यूनंतरही आपण या जगात कायम राहू शकतो या प्रक्रियेद्वारे. आणि ती प्रक्रिया अवयवदानाची आहे. तसंही मृत्यू झाल्यावर आपलं काय होतं, काय कोणाला काहीच घेणं नसतं. आपण म्हणतो पण ते मानलेल्या गोष्टी आहेत, त्यांना कुठलाही आधार नाही. शरीर मात्र इथंच राहतं आणि ते नष्ट होतं, इथं जाऊन टाकतं किंवा मातीत जातं. तर तसं होण्याआधी काही अवयव आपले मृत्यू पश्चात अवयव बरेच वेळेपर्यंत फंक्शनल राहतात, जेणेकरून त्याचं त्या विशिष्ट कालावधीत जर आपण दान केलं, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या जर ते कामात आलं, त्याला अर्पण केलं, तर ते दुसऱ्या व्यक्तीला जीवनदान मिळू शकतं. तर अशा स्वरूपात आपले अवयव आपल्या मृत्यूपश्चात या पृथ्वीवर जगू शकतात आणि त्या माध्यमातून आपलं पुनर्जन्म म्हणा किंवा मृत्यूनंतरचं जीवन आपण करू शकतो. तर असा हा नोबल आपलं काम आहे. आणि याच्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या दरम्यान हा अवयवदानाचा जनजागृती मोहीम आपल्या विभागाच्या माध्यमातून आपल्याला राबवायची आहे. स्वतः आपण याच्यात भाग घेऊन आपले कुटुंब, आपल्या आजूबाजूचं परिसर, लोक यांना याबद्दल जनजागृती करायची आहे, जेणेकरून याचा जास्तीत जास्त प्रचार होईल. ठीक आहे. बनकर साहेब म्हणतील प्रतिज्ञा त्या माध्यमातून सर्वांनी आज प्रतिज्ञेसाठी आज समोर करा. माझ्या मागे सर्वांना माणुसकी हा माझा मूळ धर्म आहे. पीडितांच्या व गरजूंच्या जीवनात आनंद भरविणे हीच माणुसकीची खरी शिकवण आहे, अशी माझी श्रद्धा आहे. अवयदानामुळे गरजू रुग्णांच्या जीवनात आनंद भरविणे शक्य होते. तसेच मृत्यूपंथाला लागलेल्या व्यक्तीला नवा जन्म देता येतो. त्यामुळे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे, यावर माझा विश्वास आहे. मी प्रतिज्ञा करीत आहे की माझ्या शरीरात जे अवयव दुसऱ्या मानवाच्या जीवनात आनंद फुलवू शकतील, अशा अवयवांवर माणुसकीचा पहिला हक्क व अधिकार असेल. माझ्या अवयवांचा अशा माणुसकीच्या पुण्यकर्मासाठी उपयोग झाला पाहिजे, असा माझा आग्रह आहे. माझ्या पुढील पिढ्यांनी या आग्रहाचा मान राखावा, म्हणून मी त्यांना सतत स्मरण देत राहील आणि पुढील पिढ्यांवर असे संस्कार घडावेत यासाठी मी प्रयत्नशील राहील. जय हिंद.